नमस्कार. मी न्यूमरोलॉजिस्ट मंजिरी जोशी. माझी ओळख तुमच्या सगळ्यांना न्यूमरोलॉजिस्ट म्हणून जरी असली, तरी मी एक आध्यात्मिक साधक सुद्धा आहे आणि इतर मंडळींना आध्यात्मिक साधना कशी ते व्यक्ती करू शकतात सर्वजण, याबद्दलचं सविस्तर मार्गदर्शन सुद्धा मी नेहमी करत असते. आणि याच संदर्भाने मी आध्यात्मिक पर्यटन सुद्धा करते, की विविध आध्यात्मिक ठिकाणी जाऊन तिथे काय काय आध्यात्मिक साधना आपण केली पाहिजे याबद्दलचं मार्गदर्शन सुद्धा मी करत असते. तर माझ्याबद्दलची सगळी माहिती आमच्या इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब अशी सगळीकडे उपलब्ध आहे. तुम्ही तिथून आमच्याबद्दलची अजून सविस्तर माहिती घेऊ शकता. मात्र या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने मी तुम्हाला 15 जुलै 2026 बुधवार रोजीपासून सुरू होणाऱ्या आषाढ महिन्यातल्या गुप्त नवरात्रीची काय साधना करायची, कशी साधना करायची याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे. तर गुप्त नवरात्री बद्दल आपण आधी थोडक्यात जाणून घेऊया, की आपल्याकडे वर्षभरातनं ज्या नवरात्री असतात त्या 4 वेळेस नवरात्र येतात. पण जनरली लोकांना हे माहिती नाही. त्यांना एकच नवरात्र माहिती आहे, ती म्हणजे आश्विन महिन्यात येणारी, म्हणजेच दिवाळीच्या आधी आपण म्हणतो ना नवरात्र आणि दिवाळी किंवा दसरा दिवाळी. तर दसऱ्याच्या वेळेस येणारी नवरात्री जनरली लोकांना जास्त लोकप्रिय आहे. मात्र वर्षभरात 4 वेळेस नवरात्रीचा काळ येत असतो. आणि हा काळ कुठलीही आध्यात्मिक साधना करणाऱ्या व्यक्तींसाठी अतिशय पॉवरफुल असा काळ असतो. कारण या काळामध्ये जी शक्तीची ऊर्जा असते ती अतिशय प्रबळ स्वरूपामध्ये या पृथ्वी तलावावर उपलब्ध असते. आणि मग या ऊर्जेचा वापर करून आपण जी काही इच्छा मनात ठेवून या शक्तीची उपासना जर का केली, तर आपली आपली ती इच्छा त्वरित पूर्ण व्हायला त्यातून आपल्याला नेहमीच खूप मदत होत असते. मी स्वतः सुद्धा याचा माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारे खूप अनुभव घेतलेला आहे, की एक काळ असा होता जेव्हा मी खास कालिका देवीची उपासना केली आणि माझ्यामधलं शक्ती तत्व जागृत करायला मदत केली. मग नंतरच्या काळामध्ये मी या गुप्त नवरात्रीच्या काळात लक्ष्मीची उपासना केली आणि माझा आर्थिक आयाम जो आहे तो प्रबळ करायला मदत केली. तर अशा प्रकारे या गुप्त नवरात्रीने मला माझ्या शक्ती तत्व आणि आर्थिक बाजू भक्कम करायला नेहमीच खूप मदत केली आहे. आणि म्हणून आता मी याचं खास मार्गदर्शन सगळ्यांसाठी उपलब्ध करून देत आहे. तर आता या काळामध्ये आपण काय करायचं आहे, तर हा काळ जो आहे ना, तर हा गुप्त नवरात्रीचा जो काळ आहे ना, तो कुठलाही मंत्र साधना सिद्ध करण्यासाठी खूप महत्वाचा काळ असतो. तर तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये कुठलाही जेव्हा एखादी मंत्र ची उपासना करायची असेल, म्हणजे कसं, तर आपल्या नित्य उपासनेमध्ये म्हणजे आपण रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर सकाळी 5 ते 10 मिनिटाचा काळ काहीतरी देवपूजा करतो. तर त्यामध्ये आपण एखादा मंत्र म्हणतो, एखादा जप करतो 108 वेळेस किंवा 21 वेळेस, जसं आपल्याकडे प्रत्येकाकडे वेळेची उपलब्धता असेल त्यानुसार आपण सगळेजण कुठली ना कुठली साधना, पूजा, आराधना रोज सकाळी करत असतो. मात्र हा जो मंत्र आपण रोज म्हणत असतो तो बऱ्याचदा आपण सिद्ध केलेला नसतो. तर त्यामुळे हा जो गुप्त नवरात्रीचा काळ असतो हा कुठलाही मंत्र सिद्ध करण्यासाठी अतिशय महत्वाचा काळ असतो, की या 9 दिवसात तुम्ही जर त्या मंत्राची साधना केली तर तो मंत्र तुमच्यासाठी फलित होतो. जी दैवी ऊर्जा असते ती दैवी ऊर्जा तुम्हाला तो मंत्र फलित करून देते, तो मंत्र सिद्ध करून देते, जेणेकरून नवरात्रीचा काळ नसताना इतर वेळी नित्य उपासनेमध्ये तुम्ही जर तो मंत्र नियमित त्याचा जप केला तर त्याचं तुम्हाला फळ मिळतं. कारण तो मंत्र तुम्ही तुमच्या ऊर्जेने आणि दैवी ऊर्जेच्या मदतीने सिद्ध केलेला असतो. गुप्त नवरात्रीचा हा सगळ्यात एक महत्वाचा बेनिफिट आहे. तर आपल्यापैकी प्रत्येकच जण जे आहे तर प्रत्येकालाच त्यातल्या त्यातमध्ये जे लक्ष्मी जे ऊर्जेचे 3 स्वरूप आहेत, म्हणजेच एक लक्ष्मी स्वरूप आहे, एक दुर्गा किंवा शक्तीचं स्वरूप आहे, ज्याला आपण कालिका, दुर्गा वेगवेगळ्या नावाने म्हणतो, नावाने ओळखतो, आणि तिसरी आहे एक सरस्वतीचं स्वरूप आहे. तर तर शक्तीचे असे 3 स्वरूप आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये आहे. मग आता यापैकी काय असतं, की प्रत्येक माणसाची इच्छा काही काही वेगळी असते. कोणाला लक्ष्मीची उपासना करण्यात जास्त रस असतो, कोणाला दुर्गा मातेची उपासना करून शक्ती कमवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो, कोणाला बुद्धी कमवायची असते किंवा सरस्वतीची कृपा पाहिजे असेल. असं प्रत्येक माणसाची इच्छा ही वेगवेगळी असते. मग त्यासाठी तुम्ही त्या शक्ती रूपाची साधना करू शकता. तर आता तुम्ही कुठली साधना करायला इंटरेस्टेड आहात ते तुम्ही मला
तसं कळवा, मग तशा प्रकारची साधना मी तुम्हाला सांगेल. पण यामध्ये एक बेनिफिट असं आहे की तुमची ऍज सच काही अशी तुमच्या मनात तुम्ही काही विचार करून ठेवलेला नाही, तुमची काही अशी खूप काही प्रबळ कुठली इच्छा नाहीये. मग अशा वेळी तुम्ही काय करू शकता, तर या शक्ती तत्वाच्या तीनही स्वरूपांची तुम्ही संतुलित साधना करू शकता. म्हणजे या तीनही शक्ती तत्वाचे जे छोटे छोटे बीज मंत्र आहेत, हे बीज मंत्र जर का तुम्ही जाणून घेतले आणि प्रत्येक तत्वाची 10 मिनिटं अशा प्रकारे तुम्ही रोज अर्धा तास जरी या गुप्त नवरात्रीच्या काळात साधना केली, तरी तुमच्यातले हे तीनही शक्ती तत्व प्रबळ व्हायला त्यातून तुम्हाला मदत होईल. तर म्हणजे थोडक्यात सांगण्याचा उद्देश असा की तुमच्या समोर 2 पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी पहिला पर्याय की तुम्ही 3 पैकी कुठल्या तरी एका रूपाची साधना करणं, हे 9 दिवस त्याचीच साधना जास्त स्ट्रॉंग करणं. म्हणजे समजा जर तुम्हाला लक्ष्मी प्राप्त म्हणजे तुमच्या आयुष्यात खूपच आर्थिक समस्या असतील आणि तुम्हाला जर लक्ष्मीची साधना करायची असेल, तर मग अशी फक्त म्हणजे तुम्हाला एक्सप्लिसिटली विशेषत्वाने तुम्हाला लक्ष्मीची साधना करायची असेल, तर अशा वेळी मी तुम्हाला लक्ष्मीचे 3-4 मंत्र देईल वेगवेगळ्या प्रकारे सिद्ध करण्यासाठी. मग तुम्ही फक्त लक्ष्मीचीच साधना करा. किंवा तुम्ही जर विद्यार्थी असाल, तुम्हाला एखादी परीक्षा पास व्हायची असेल, काही तुम्हाला प्रमोशन पाहिजे असेल, तर मात्र मग तुम्ही फक्त सरस्वतीचीच साधना करा. किंवा जर का तुम्हाला राजकारणात यश मिळवायचं असेल, कुठलं एखादा किंवा तुम्ही सरकारी एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे मंडळी असताल, तर अशा वेळी तुम्ही ती ती म्हणजे शक्ती मिळवण्यासाठी मग तुम्ही दुर्गा माता किंवा कालिका मातेची उपासना करू शकता. तर अशी एक्सप्लिसिटली तुमच्या इच्छापूर्तीनुसार तुम्ही त्या स्वरूपाची साधना करू शकता. पण जर तुमचं काही तसं काही नसेल, तर तुम्ही तीनही शक्ती रूपाची साधना सुद्धा एकाच वेळी करू शकता. त्यामध्ये काहीही असं नियम नाहीये की तुम्ही हीच केली पाहिजे किंवा एका वेळी एकाच रूपाची साधना केली पाहिजे, असा काही त्याचा नियम नाहीये. ठीक आहे. तर मी हे सांगत होते की तुमच्या समोर 2 पर्याय उपलब्ध आहे की तुम्ही शक्तीच्या तीनही स्वरूपाची दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती अशी तीनही स्वरूपाची साधना पण करू शकता. किंवा तुम्ही एकाच कुठल्या तरी म्हणजे शक्तीच्या एकाच कुठल्या तरी रूपाची, एक तर दुर्गा किंवा कालिका एकच, दुर्गेची साधना करू शकता, लक्ष्मीची करू शकता किंवा सरस्वतीची करू शकता. अशी कुठल्या तरी एकाच ह्याची पण साधना करू शकता. तर ते पूर्णपणे तुमच्या चॉईसवर अवलंबून आहे. काय कुठल्या याची साधना करायची ते मी तुम्हाला पाठवून देईल. त्यापैकी तुमची जी इच्छाशक्ती असेल, तुमची ज्या शक्ती रूपाशी तुम्हाला स्वतःला जास्त कनेक्शन फील होत असेल, तर ते तुम्ही तुमच्या चॉईसनुसार करू शकता. ठीक आहे. पण त्यातही मी तुम्हाला असं सांगेल की लक्ष्मी हा आपल्या अस्तित्वाचा एक असा आयाम आहे की त्याच्याशिवाय माणूस फार काही त्याला आयुष्यात करायला स्कोप नसतो. त्यामुळे तुम्ही सर्वांनी लक्ष्मीची साधना या काळामध्ये जरूर करावं, जेणेकरून तुमची आर्थिक उन्नती होण्यासाठी तुम्हाला खूप मदत होईल. त्याचं कारण आहे की माझ्याकडे या गुप्त नवरात्रीच्या काळामध्ये करण्यासारखे असे खूप काही सिद्ध मंत्र म्हणजे माझ्या अभ्यासांती मी मिळवले आहेत. आणि हे सिद्ध मंत्र जे आहेत, जे लोकांना खूप लवकर रिझल्ट देतात आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी हे मंत्र त्यांना खूप मदत करतात. तर या गुप्त नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही जर तुमची जे लक्ष्मीचे मंत्र आहेत ते जर सिद्ध करून नंतर सुद्धा म्हणजे गुप्त नवरात्रीच्या 9 दिवसानंतर सुद्धा तुम्ही पुढचा 2 महिने 3 महिन्याचा काळ जर सलग त्या लक्ष्मी मंत्राची उपासना केली, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक स्थिती सुधारायला खूप मदत व्हायला त्यातून म्हणजे खूप मदत तुमची होईल आणि तुमची आर्थिक स्थिती तर खूप सुधारेल आणि तुम्ही कायमस्वरूपी लक्ष्मीच्या एनर्जी सोबत स्वतःला अलाइंड करताल. तुम्ही स्वतःला मनी मॅग्नेट बनवू शकताल. मॅग्नेट म्हणजे काय, चुंबक म्हणजे काय, तर कुठलीही गोष्ट आकर्षून घेण्याची शक्ती, त्याला आपण मॅग्नेट म्हणतो. मग आता तुम्ही ठरवा की तुम्हाला मनी मॅग्नेट व्हायचं आहे की तुम्हाला पॉवर मॅग्नेट व्हायचं आहे की तुम्हाला बुद्धीचं मॅग्नेट व्हायचं आहे. तर असे सगळे चॉईसेस तुमच्या समोर उपलब्ध आहे. तर आपण आता थोडक्यामध्ये ही साधना कशी करायची ते बघूया. म्हणजे हा जो व्हिडिओ मी बनवते आहे ना, हा सगळ्यांसाठी कॉमन व्हिडिओ आहे. ज्यामध्ये मी काय माहिती म्हणजे काय त्याचं बेसिक प्रिपरेशन आहे, काय तयारी आहे, ते सर्व सांगून ठेवणार आहे. आणि मग नंतर आता कारण का मी न्यूमरोलॉजिस्ट आहे, तर तुमची जन्मतारखेचा अभ्यास करून
तुमच्यातलं कुठलं तत्व तुम्ही प्रबळ केलं पाहिजे, मग त्यासाठी तुम्ही काय खास एक्सप्लिसिट साधना केली पाहिजे, तर याचं सविस्तर मार्गदर्शन मग ते जे आहे ते मी प्रत्येकाला वेगळं त्याच्यानुसार करणार आहे. ठीक आहे. तर मला असं वाटतं की हा व्हिडिओ खूप मोठा झाला, तर आपण असं करूया की पुढच्या व्हिडिओमध्ये ही माहिती बघूया की या गुप्त नवरात्रीच्या काळात कशा प्रकारे साधना केली पाहिजे, काय साधना केली पाहिजे, त्याची काय तयारी केली पाहिजे. काही खूप मोठी तयारी नाही, सिंपल आहे, पण तरी बेसिक नियम आपल्या सर्वांना माहिती असले पाहिजे. म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कशी ह्या गुप्त नवरात्रीची साधना करायची त्याबद्दलची माहिती बघूया.